नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन, नंदादीप नेत्रालयाच्या सर्व शाखांचा मी संचालक म्हणून काम करतो। आपल्याला मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचं आता ठरलेलं आहे आणि याच्यामध्ये लेन्स विषयीची अधिक माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। आणि तुम्हाला ऑलरेडी जे बुकलेट दिलेलं असेल त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या लेन्सेस या लिहिलेल्या आहेत। त्याच्यामधली तुम्हाला जी डॉक्टरांनी तुमच्या डोळ्याची तशीच तुमची गरजा ओळखून जी लेन्स तुमच्यासाठी सिलेक्ट केलेली आहे त्या लेन्सचा प्रकार आहे एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस लेन्स। याचा वापर अशा लोकांना फायद्याचा असतो ज्यांना थोडंसं जवळचं सुद्धा विदाऊट चष्मा दिसावं अशी गरज असते। त्याचबरोबर त्यांना रात्रीच्या वेळी थोडं ड्रायव्हिंग सुद्धा लागणार असतं। जवळचं दिसण्यासाठी अजून एक लेन्स उपलब्ध असते ट्रायफोकल, परंतु ट्रायफोकल लेन्स मध्ये रात्रीच्या वेळी ज्यावेळी लाईट समोरून येतात त्यावेळी त्याभोवती वलय किंवा लाईट हा स्प्रेड होतो, त्यामुळे ड्रायव्हिंगला अडचण येऊ शकते। ही अडचण एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस मध्ये ही अतिशय कमी असते किंवा बऱ्याचदा होत नाही। त्यामुळे अशा रुग्णांना ज्यांना एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस लेन्स बसवलेले आहे त्यांना रात्री ड्रायव्हिंग सुद्धा ते करू शकतात। अर्थात लाईट जो असतो तो थोडासा फुटल्यासारखा वाटू शकतो, परंतु इतका त्रास होत नाही की ज्याच्यामुळे तुम्हाला ड्रायव्हिंग करता येणार नाही। याचा एक डिसएडव्हान्टेज असा आहे की ट्रायफोकल लेन्स मध्ये आपल्याला जवळचं सुद्धा दिसू शकतं, अगदी जवळच्या अंतरावरचं, कारण त्याच्यामध्ये जी ऍडिशन वापरलेली असते ती जास्त असते। एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस लेन्स मध्ये ही ऍडिशन कमी असते, त्यामुळे जनरली थोडंसं लांब आपण कुठली वस्तू धरली तर ती अधिक सुस्पष्ट दिसू शकते। त्यामुळे तुम्हाला जर रात्री ड्रायव्हिंग करण्याची गरज असेल पण त्याच वेळी तुम्हाला थोडंसं जवळचंही दिसावं अशी गरज असेल तर तुम्हाला एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस ही लेन्स अतिशय योग्य आहे। पण लक्षात ठेवा, ही लेन्स वापरल्यानंतर सुद्धा जवळजवळ 20 ते 30% लोकांना फार बारीक जवळचं बघण्यासाठी चष्मा लागू शकतो, तसेच 5 ते 10% लोकांना दूरसाठी सुद्धा चष्मा लागू शकतो। धन्यवाद।